अशी मस्त आपली कुरकुरीत पालकची भजी तयार झालेली आहे। खायला सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही हे सॉसबरोबर चहाबरोबर खाऊ शकता। आपण यामध्ये कमीत कमी पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे खायला खूपच छान लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आज आपण बनवणार आहोत पालक भजी। तर त्यासाठी मी इथे एक जोडी पालक घेतलेला आहे। असा निवडून घेतलेला आहे पालक। याचे देठ सुद्धा थोडे थोडे घेतलेले आहेत मी। आता आपल्याला हा पालक धुवून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे। आता मीठ घालून आपल्याला हे पालक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। भाजीपाल्यावर बरेच केमिकलच्या फवारणी केलेल्या असतात। छोटे छोटे जंतू जे आपल्या डोळ्याला दिसत सुद्धा नाहीत, त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ घालून हा पालक धुवून घ्यायचा आहे। म्हणजे आपला पालक असा निर्जंतू होतो, असा व्यवस्थित फ्रेश धुतला जातो पालक। आता आपल्याला हे मिठाच्या पाण्यातून पालक काढून थोडासा कपड्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे याचं पाणी सर्व निघून जातं। पालकमधलं व्यवस्थित पाणी निघालेलं आहे। मी 5 मिनिट कॉटनच्या कपड्यामध्ये पालक धुवून ठेवला होता, तर त्याचं बरंच पाणी निघालेलं आहे। आता आपल्याला हा पालक एकदम बारीक कापून घ्यायचा आहे। एकदम बारीक कापायचा आहे आपल्याला पालक। असं व्यवस्थित मी बारीक पालक कापून घेतलेला आहे। आता एका भांड्यामध्ये हे पालक आपण काढून घेऊया। पालक मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। तर यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर। मी अशी मुठभर कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। आता यामध्ये घालायची आपल्याला हळद। मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसर ते घालायचं आहे। आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला थोडंच घालायचं आहे, कारण आपण पालक धुताना सुद्धा मीठ घातलेलं होतं। पालकसुद्धा थोडासा अगोदरच खारट राहतो, त्यामुळे आपल्याला थोडंच मीठ वापरायचं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा ओवा, थोडासा हातावर चोळून घालायचा आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। हाताने मिक्स करून घेतल्यामुळे याला पाणी सुटतं थोडंसं। आपल्या पालकला पाणी सुटलेलं आहे, बरंच हाताने असं चुरून घेतल्यामुळं। आता यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचेच आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे। फक्त बाइंडिंगसाठीच आपल्याला हे डाळीचं पीठ वापरायचं आहे, आणि तांदळाच्या पिठामुळे आपली भजी कुरकुरीत होतात। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही, या भाजीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघू शकता असं बरंच पाणी सुटलेलं आहे याला, अशा प्रकारे। आपल्याला यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडलेली नाही, या भाजीमध्येच आपण पीठ मळून घेतलेलं आहे, अशा प्रकारे। आता आपल्याला याची भजी बनवायला घ्यायची आहे। तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे, म्हणजे आपले भजे व्यवस्थित कुरकुरीत होतात। तर आता आपल्याला थोडं थोडं करून आता याचे पीठ घेऊन याचे भजे सोडायचे आहेत, अशा प्रकारे। आपल्याला जास्त गोल करायचे नाहीत, अशा प्रकारे आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे। गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे, म्हणजे आपले भजी असे कुरकुरीत होतात।
असे मस्त आपले भजे झालेले आहेत, असे कुरकुरीत झालेले आहेत. कलरसुद्धा थोडासा असा गोल्डन झालेला आहे. असे मस्त तळलेले आहेत आपले भजे. तर आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत. आपण एका डिशवर काढून घेऊया. आता आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत आपले पालकचे भजे. आता राहिलेले सुद्धा आपण अशा प्रकारे तळून घेऊया. तुम्ही बघू शकता गरमागरम आपली पालकची कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्ही हे चहाबरोबर किंवा सॉसबरोबर खूपच छान लागतात. अशी सुद्धा खाल्ली तरीसुद्धा छान लागतात. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.